आज आपण करणार आहोत मूग मटार यांचा सार आणि भात। आता आपण ह्या रेसिपीचं साहित्य पाहूया आणि छान याची रेसिपी करूया। ही रेसिपी करण्याचा उद्देश असा आहे की ही रेसिपी ज्येष्ठ नागरिक किंवा दात नसलेले आजारी वृद्ध किंवा सगळ्यांना खाण्यासाठी आजारी असलेल्या माणसांसाठी किंवा सगळ्यांनाही ही खाण्यासाठी अगदी चवदार अशी छान रेसिपी आहे आणि आरोग्यासही खूप छान अशी एक पौष्टिक रेसिपी आहे। लहान मुलांनाही आवडीने खाता येईल अशी ही एक आपली छान रेसिपी आहे। तर चला तर आपण पाहूया ही रेसिपी आपण कशी केली आहे ते। आज आपण मूग मटार सार करण्यासाठी लागणारच थोडं साहित्य आहे ते पाहूया। 1 वाटी मटार, 1 वाटी हिरवे भिजवलेले मूग, त्याला मोड आले आहेत। त्यानंतर इकडे थोडासा पुदिना घेतला आहे आपण, हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे, थोड्याशा लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे। आणि त्यानंतर आपल्याला फोडणीसाठी लागणारा हा कांदा आणि टोमॅटो आपण तयार करून ठेवला आहे। आता आपल्याला मिक्सरमध्ये याचं वाटण करायचं आहे। सर्वप्रथम मिक्सरमधून बारीक करण्यासाठी आपण पहिल्यांदा कोथिंबीर घेणार आहोत, त्यानंतर हिरव्या मिरच्या घेणार आहोत, थोड्याशा लसूण पाकळ्या आता या मिक्सरमध्ये घेऊन बारीक करून घेऊया। त्यानंतर थोडासा पुदिना आणि थोडं आलं। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमध्ये सर्वप्रथम बारीक करून घेऊ। आता आपलं हे मसाल्याचं वाटण तयार झालं आहे। आता आपण सार करण्यासाठी हिरवा मटार मिक्सरमध्ये घालूया, त्यानंतर हे भिजवलेले मोड आलेले हिरवे मूग पण त्यामध्ये घालूया आणि आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया। आता आपण यामध्ये जे मसाले वापरणार आहेत त्याची माहिती घेऊया। हळद, जिरे, मोहरी, गरम मसाला पावडर, तसेच आपण वाटून घेतलेलं हे हिरवं वाटण, त्यानंतर लागेल तसं त्या प्रमाणातलं मीठ आणि तेल, तसंच आपण हिरवे मूग आणि मटार बारीक केले आहेत आणि त्याचं सगळं मिश्रण तयार करून घेतलं आहे। तर आता आपण बनवूया सार। आता आपण हे भांडं ठेवलं आहे, आपल्याला सार तयार करायचं आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण थोडे जिरे, थोडी मोहरी घालूया, म्हणजे त्यामध्ये ते तडतडलं की छान सुगंध येईल आणि स्वादही येईल। आता यामध्ये आपली जिरे आणि मोहरी छान तडतडली आहे। आता आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया। आपला कांदा आता छान परतून घेऊया। खूपच लाल करायचं नाही आहे आणि खूपही त्याला असं कच्चं ठेवायचं नाही आहे। सगळं कसं मध्यम आणि व्यवस्थितच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला सार अगदी छान होईल। हा कांदा आता आपला छान परतत आहे। कांदा लाल व्हायला लागला आहे तोपर्यंत आपण त्यामध्ये थोडे टोमॅटोच्या फोडी घालूया आणि त्याही छान आपण परतून घेऊया। आता
ह्या टोमॅटोच्या फोडी यामध्ये मिक्स होऊन छान परतल्या जातील. हे परतत असतानाच यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया. तसंच थोडासा आपण आता यामध्ये गरम मसाला पावडर घालूया. आता या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण वाटण केलेलं घालूया. आता या वाटणामध्ये आपण लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना घातला आहे. हे सगळं वाटण आपण प्रमाणानुसार यामध्ये घालून घेऊया. आता हे छान परतून घेऊया. याला रंग देखील बघा किती छान आला आहे. आता आपलं हे रस्सम तयार होईल. याला आपण सार म्हणूया. हे तयार होत असतानाच आता आपण छान मसाला परतून घेतला आहे. आता आपण यामध्ये वाटून करून घेतलेलं मूग आणि मटार यामध्ये घालून घेऊया. आणि आता हे छान परतून घेऊया. मूग छान पौष्टिक असतात आणि याचं सार केल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं या सगळ्यांना खाण्यासाठी छान उपयोगी पडते. आता हे परतून झाले आहे. तर यामध्ये आपण प्रमाणानुसार थोडंसं पाणी घालून घेऊया. गॅस आपण थोडा मंदच ठेवूया. आता आपला हा सार शिजायला आपण ठेवला आहे. आता त्यात आपण चवीनुसार मीठ घालूया. आता थोडा वेळ हा सार आपण उकळी आली की छान शिजून देऊया. 7 ते 8 मिनिटांमध्ये आपला हा सार छान शिजून तयार होईल. आणि तसंही वाटल्यास आपण थोडं जास्त वेळही शिजवू शकतो. हा सार आपल्याला भाताबरोबर खाण्यास अगदी छान लागतो आणि खमंगही लागतो. सार भात खाण्यासाठीही अगदी चांगला वाटतो. तसेच आता आपण यावर थोडा वेळ झाकण ठेवूया. आता आपण या भातावरती सार घालूया. बघा तर मंडळी, किती छान रेसिपी झाली आहे आपली. कशी वाटली आहे बघा आपली मूग मटार सार भात अशी डिश तयार झाली आहे आपली. आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.